सर्वकार्येषु सर्वदा लोकाभिरामं रणरङ्गधीरं हराजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मायोगपीठे तटे भीमरद्यां परं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञजीवोद्धरार्धावतारं कलं काकतिजूधिकामोदिवक्त्रं खलानिशवादापनोदारवदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं वचनायिका कमलापती माझिरंकाची विनंती करजोडी तो कथे काळी आपण असावी जवळ गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत पुराण की वृंदावन धाम की राधा रानी की यमुना मैया की भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अपार कृपेने संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या पुण्याईने इच्छेने जोडून आलेला योग म्हणजे ही वृंदावन धामाची यात्रा आणि या यात्रेच्या निमित्तानं श्रीमद भागवत कथेचं आपण सर्वजण श्रवण करत आहात. बोलून गेलो मी सुरुवातीला पहिल्या दिवशी की श्रीमद भागवत कथा कुणाला श्रवण करायला मिळते. जन्म जन्मांतरे भवेत पुण्यम, ज्याचं अनंत जन्माचं पुण्य आहे, तदा भागवतम लभेत, त्याला भागवत ऐकायला मिळतं, त्याच्या नशिबी श्रीमद भागवत असतं. तर मग या धामात येऊनही रूम मध्ये झोपा काढणारे पुष्कळ आहे. दोष त्यांच्या कर्माचा असतो, दोष त्यांच्या पुण्याईचा असतो. म्हणून तुम्ही आपण सर्वजण मिळून श्रीमद भागवत कथा आजचा 3रा दिवस. काल काय काय बघितलं आपण? काय लक्षात? आज फक्त पटलेच होते हे आमच्या लक्षात आहे. काल कथेत काय झालं ते काय आमच्या लक्षात नाही. काय काय कोणकोणत्या कथा बघितल्या? आता माझे नाही सांगत, बोला. नाही असू द्या, खालूनच सांगा. राजा ते आपण पहिल्या दिवशी सांगितलं. हिरण्यकश्यप म्हणजे ते आदिती आणि दिती त्यांची कथा आपण बघितली. अजून काय बघितलं? भीष्माचार्यांचं चरित्र बघितलं. अजून पांडवनी जी धामाला गेले ते बघितलं आपण. विदुर काकांचं चरित्र बघितलं काल आपण. सुलभा आणि विदुर काकांचं चरित्र असं. श्रोते पुन्हा पुन्हा विसरतात, म्हणून जयताई पुन्हा पुन्हा कथा काय करावी लागते, सांगावी लागते. काल आपण बघितलं होतं राजा परीक्षितीनं
भगवान शुकाचार्यांना प्रश्न केला, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली? आणि मग भगवान शुकाचार्य राजा परीक्षितीला समजून सांगतात की प्रजापती कश्यप नावाचे ऋषी होते आणि त्यांना 2 पत्नी होत्या. एकीचं नाव दिती आणि दुसरंच नाव आदिती. दिती आणि आदिती, या आदिती पासून देवांची निर्मिती झाली आणि दिती पासून राक्षसांची निर्मिती झाली. काय झालं ते काल आपण बघितलेलं. संध्याकाळची वेळ होती, देवपूजेची वेळ, लक्ष्मी येण्याची वेळ, संध्या करण्याची वेळ, नामस्मरण करण्याची वेळ, दिवा लागण्याची वेळ. आणि त्याच वेळेस दितीनं कश्यप प्रजापतींकडे काम बसण्याची इच्छा प्रकट केली. ऐकलं नाही, अनेक वेळा समजून सांगितलं कश्यप प्रजापतींनी, पण दिती ऐकायला तयार नाही. नाईलाज झाला आणि त्यांच्यापासून जो गर्भ राहिला त्याच्यापासून 2 राक्षस निर्माण झाले. एकाचं नाव हिरण्याक्ष आणि दुसऱ्याचं नाव हिरण्यकश्यप. या दोघांचाही वध करण्याकरता भगवान परमात्म्याला स्पेशल अवतार घ्यावा लागला. स्पेशल अवतार. हिरण्याक्षानं काय केलं? पृथ्वी चोरून आणि रसातळाला काय केली? नेऊन ठेवली. त्यांनी रसातळाला घेऊन गेला. भगवान परमात्म्याला प्रश्न पडला, मी तर आता सृष्टी निर्मितीचं काम ब्रह्मदेवाला दिलंय आणि मग ही सृष्टी निर्माण झाल्यावर ती राहील कुठे? तिला ठेवायला जागा कुठे? पृथ्वी तर रसातळाला नेऊन ठेवलं हिरण्याक्षाने. आणि म्हणून या सृष्टीला राहण्याकरता पृथ्वी पाहिजे. म्हणून त्या हिरण्याक्ष राक्षसाच्या कडून ते पृथ्वीचं काय केलं पाहिजे? सोडवण केली पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्यानं स्पेशल अवतार घेतला. त्याचं नाव आहे वराह. वराह अवतार भगवान परमात्म्यानं धारण केला. त्या हिरण्याक्षाकडून भगवान परमात्म्यानं पृथ्वी सोडवून घेतली आणि हिरण्याक्ष या राक्षसाचा भगवान परमात्म्यानं वध केला. मारला गेला हिरण्याक्ष. हे जेव्हा हिरण्यकश्यपूला कळलं आणि प्रचंड राग आला की माझ्या भावाला या भगवान विष्णूनं काय केलेलं आहे? मारलेलं आहे. म्हणून ठरवलं त्याने प्रचंड मोठी तपश्चर्या करेल. तपश्चर्या करून असा वर मिळवेल आणि त्या भगवान परमात्म्याला संपवून टाकेल. असं कोणी विचार केला? हिरण्यकश्यपूनं, हिरण्याक्षाच्या भावानं. त्याच्या भावाचा बदला घ्यायचा होता त्याला की माझ्या भावाला या भगवान परमात्म्याने या देवानं मारलंय. तपश्चर्या करण्याकरता गेला आणि तपश्चर्या करण्याकरता गेल्यानंतर देवांच्या लक्षात आलं, जर हिरण्यकश्यपू तपश्चर्येला बसला आणि जर त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले, जर ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्याने जर का असा आगळा वेगळा एखादा वर मागून घेतला तर त्याला हरवणं आपल्याला प्रचंड अवघड जाईल. काय केलं देवांनी? हिरण्यकश्यपू एका पर्वतावर, एका डोंगरावर तपश्चर्या करण्याकरता गेला. देवांचे गुरु, त्यांचे नाव बृहस्पती. देवांच्या गुरुचं नाव बृहस्पती आणि राक्षसांच्या गुरुचं नाव आहे शुक्राचार्य. शुक्राचार्य ते त्या बृहस्पतीने पोपटाचं रूप घेतलं. पोपटाचं रूप. हिरण्यकश्यपू तपश्चर्याला गेलाय. देवांना काळजी पडली, जर याला काही वेगळावर मागून घेतला तर आपल्याला सगळे अवघड जाईल. हे सगळं स्वर्गाचं राज्य दूत आपल्या ताब्यात येईल. पोपटाचं रूप घेतलं. हिरण्यकश्यपू डोळे बंद केले आणि तपश्चर्येला सुरुवात केली. सुरुवात केल्यावर त्या बृहस्पतीने पोपटाचं रूप घेतलं. त्याच्या कानाजवळ यायचे नारायण नारायण नारायण. तर त्याची तपश्चर्या काय व्हायची ते सोडून बघायचं. कोण माझ्या इथे येऊन कोण नारायण नारायण बोलतंय, कोण नारायण नारायण बोलतंय. ज्या देवाचा माझा प्रचंड विरोध आहे तेच माझ्या कानात येऊन कोणीतरी बोलतंय. ते पोपट
पटकन कुठेतरी काय व्हायचं, अदृश्य व्हायचं, लपून राहायचं, त्यामुळे कळायचं नाही कोण बोलतंय ते. पुन्हा डोळे बंद करायचा. पुन्हा डोळे बंद केले, तपश्चर्येला सुरुवात केली, मंत्र म्हणायला सुरुवात केली की पुन्हा ते बृहस्पती अर्थात ते पोपटाचं रूप घेतलेले बृहस्पती यायचे देवांचे गुरु आणि त्याच्या कानामध्ये नारायण नारायण नारायण. पुन्हा डोळे उघडायचं, बघायचं कोणीच नाही. बऱ्याच वेळा असं झालं, बस म्हणले आजचा दिवस काही व्यवहार चांगला नाही, म्हणले आपल्याला तपश्चर्येला नंतर बसू पडलं. गेला घरी निघून. घरी निघून गेल्यानंतर त्याच्या पत्नीचं नाव कयाधू. कोणाच्या? त्या हिरण्यकश्यपूच्या पत्नीचं नाव आहे कयाधू. फार हुशार पत्नी होती आणि केवळ या हुशार पत्नीच्या मुळे तिच्या पोटी एक भक्त जन्माला आला होता. ध्यानात ठेवा, प्रचंड हुशार. रात्रीची वेळ आणि रात्रीच्या वेळेस दोघांचाही संघ चालू आहे, स्त्री संघ चालू आहे. आणि सहज तिने विषय करला, का म्हणे तुम्ही तपश्चर्येला गेले ना, आले का बरं निघून आले? ती तपश्चर्येला बसलो म्हटले, कोणीतरी माझ्या कानात येऊन नारायण नारायण असं म्हणायला लागलं म्हटलं. बस एवढीच संधी साधली काय तू माते. आणि तिने ठरवलं हीच एक वेळ आहे, याचा एकदा देवाला प्रचंड विरोध आहे, हीच एक संधी आहे, याच्या मुखातून काय करून घेणं, नामस्मरण करून घे. काय 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 म्हटले, काय काय बोलले, काय 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 आता नारायण नारायण असं पुन्हा पुन्हा ती विचारायची, काय काय बोलले, काय बोलले. असं करून 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 108 वेळा त्याच्या मुखातून नारायण नारायण असा जप करून घेतला. त्याच वेळेत जो गर्भ राहिला तो गर्भ म्हणजे भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हादाचा गर्भ राहिला. हा गेला तपश्चर्येला निघून. पुन्हा घनघोर अशी तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. बोल काय हवंय तुला मा? काय नाही म्हणले, मला एकच वर पाहिजे, मला मरण नको, मरण नको. ब्रह्मदेव म्हणले हा वर तुला देता येणार नाही. काय नाही म्हणले, हाच वर मला पाहिजे, मरण नको मला. अरे काही वेडायच ना. या जन्माला आल्यानंतर या पृथ्वी तलावर या मृत्यू लोकात जो कोणी येतो त्याला एक ना एक दिवस काय करावं लागेल, मरावंच लागेल. मेल्याशिवाय गत्यंतरच नाही, मरावंच लागेल. मग मला हाच वर पाहिजे, नाही तर मला वर नको. अरे वेडायच का तू? तू ज्या ब्रह्मदेवाकडे देवाकडे वर मागतोस, याही ब्रह्मदेवाला त्याचं पुण्य संपलं काय, एक दिवस काय करावं लागणार आहे, मरावं लागणार आहे. मरण नको असं वर नको सांग लवकर, नाही तर निघून चाललो. हुशार होता तो. म्हणाला देवा हा एक वर जर मला तुम्हाला देता येत नाही तर मग एक काम करा, मला 5-6 वर दुसरे द्या, मग मला चालेल. अरे 5-6 काय 1000 वर मागून घे, पण हा एक वर तुला मला देता येणार, मरण नको असा वर मला देता येणार काही हरकत नाही. मग देवा मला पहिला वर असा द्या, मला घरातही मरण नको आणि मला घराच्या बाहेरही मरण नको. तथा देवा मला दुसरा वर द्या, मला रात्री मरण नको आणि मला दिवसाही मरण नको. तथा देवा मला तिसरा वर द्या, मला मनुष्याच्याही हातून मरण नको, मला पशुच्याही हातून मरण नको. तथा देवा मला चौथा वर द्या, वर आकाशातही मरण नको आणि जमिनीवरही मरण नको. तथा देवा 5वा वर द्या, मला शस्त्राने मरण नको आणि मला कुठल्या अस्त्राने मरण नको. तथा झाले हो म्हणले, झाले. निघून गेले ब्रह्मदेव. ते हिरण्यकश्यप मनातल्या मनात हसायला लागलं, म्हणायला लागलं याला ब्रह्मदेव केले कोणी म्हटले, याला साधी अक्कल नाही म्हटले. साधा एक वर मागत होतो की मला मरण नको, तो देऊन टाकायचा. आता एवढे वर मागितले, आता मारायला मला जागा कोणती ठेवले. ध्यानात ठेवा, तो तुमच्या बापाचा बाप आहे एवढे मात्र विसरू नका. चतुर तू, तुम्ही किती चतुर असा, देव तुमच्यापेक्षा चतुर आहे एवढं विसरू नका. तुमच्यापेक्षा चतुर आहे. काही लोक देवाला चॅलेंज करतात, देवाला विरोध करतात. ध्यानात ठेवा, देव तुमच्या पुढचं ही सृष्टी त्यानं निर्माण केले, त्याला चॅलेंज करू नका. त्याला चॅलेंज करणं देवाने कधी देव म्हणायचे ना, जे म्हणायचे ना की आमच्या आई आली देव नाहीये म्हणून,
देवानं त्यालाच उचललं आणि देव कुठे ते दाखवायला डायरेक्ट आपल्या धामात घेऊन गेलो. एवढं वाक्य ध्यानात ठेवा. म्हणून या जगात ईश्वराचं अस्तित्व मान्य करा. मी अजून एक वाक्य बोलतो, पटेल आपल्याला. तुम्ही देवाला माना की न माना काहीच फरक पडत नाही. तुम्ही देवाला माना की न माना काहीच फरक पडत नाही. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी तुमच्या घरासमोर गर्दी जमलेली असेल. फक्त दुर्दैव एवढं की ती गर्दी बघायला तुम्ही शिल्लक राहिले नसाल. देवाचं अस्तित्व कोणी मानो का न मानो काही फरक पडत नाही. किती आंधळे एकत्र आले ते म्हणाले सूर्य नाही म्हणजे सूर्य नसणार कदापिच नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे आजही या जगात देव आहे. आमची बघण्याची पात्रता नाही. या दृष्टीने बघण्याची आमची पात्रता नाही, आमची लायकी नाही तेवढी. म्हणून देव आम्हाला प्रत्यक्ष दर्शन देत नाही. ध्यानात ठेवा. आमची पात्रताच नाही तेवढी. ज्या दिवशी ईश्वर ती पात्रता तुमची तयार करेल त्या दिवशी तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज लागणार नाही. देवच तुमच्याकडे स्वतःहून आल्याशिवाय राहणार नाही. आणि मला वाटतं भक्ती अशीच असली पाहिजे. कशी? आम्ही देवाकडे नाही, देवच आमच्याकडे आला पाहिजे. इतकी श्रेष्ठ आणि इतकी सुंदर भक्ती आम्हाला असली पाहिजे. बघा ना, गेली 3 दिवस आपण या वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये, गोवर्धन वगैरे सगळं आपण फिरतोय. कोणी कृष्णाचं नाव घेत आहे? हा, कोणाच्या धामात आलोय? भगवान श्री कृष्णाच्या धामात आलोय. पण देव कृष्णाचं नाव कोणीच घेत नाही. सगळेजण कोणाचं नाव घेतात? काय आश्चर्य, काय आश्चर्य. मला वाटतं अशी भक्ती आम्हाला करता आली पाहिजे. ज्याच्या धामात आहोत पण त्याचं नाव कोणीच घेत नाही, त्याच्या भक्ताचं नाव घेतात. कोणाचं? कोणाचं? राधेचं नाव घेतात. सगळेजण राधेचं नाव घेतात. ऐका, देवाच्या 8 पट्ट राणे, देवाच्या एकूण पत्नी 16,108. त्यातल्या 8 पत्न्या पट्ट राणे, देवाच्या 8 मुख्य राणे. काय आश्चर्य. 8 देवाच्या पत्न्या, 8 पट्ट राणे असूनही देवानं कोणत्याच पत्नीचं नाव लावलं नाही आपल्या नावापुढे. रुक्मिणी कृष्ण म्हणत नाही, कालिंदी कृष्ण म्हणत नाही, असं म्हणत नाही. सत्यभामा कृष्ण म्हणत नाही, जांबुवंती कृष्ण म्हणत नाही. देवाच्या पत्नींची नावं येतील म्हणत नाही. मग काय म्हणतात? राधा कृष्ण, राधा कृष्ण. भक्ती अशी असली पाहिजे. आम्ही देवाचा नाही, देवानं आमचा स्वीकार केला पाहिजे. तुम्ही देवाला तुम्हाला देव किती आवडतो नॉट इम्पॉर्टंट, हे महत्वाचं नाही. देवाला तुम्ही किती आवडता हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुर्दैवानं आम्ही भक्ती करतो, आपण सगळे भक्ती करतो, पण आमच्या आवडीची करतो. आमच्या आवडीची करतो. आपल्या आवडीची भक्ती करून देव भेटत नाही, भेटणार नाही. देवाला जी भक्ती आवडते ती केली पाहिजे.
आवडे देवासी तो ऐका प्रकार. काय आवडतंय देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिवस. सतत देवाला नामस्मरण आवडतं. म्हणून देवाच्या आवडीची भक्ती आपण केली पाहिजे. आपल्या आवडीची भक्ती करून काही होत नाही, काहीच होत नाही. किती महिला नैवेद्य दाखवतात रोज देवाला घरी आपल्या. मग ऐका आता माझं वाटतं, जर घरामध्ये केलेला स्वयंपाक देवाला नैवेद्य न दाखवता जर आपण खाल्ला, दोष लागतो. घरात जो स्वयंपाक आपण करतो देवाला नैवेद्य न दाखवता जर आपण तो खाल्ला तर दोष लागतो, दोष. म्हणून देवाला काय करायचं? नैवेद्य दाखवायचं, मग आपण जेवण करायचं. मग आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचे आरतीताई, तुम्ही रोज देवाला नैवेद्य दाखवता, जो नैवेद्य देवाला दाखवता किंवा जो काही स्वयंपाक भाज्या जे काही तुम्ही बनवता ते तुम्हाला आवडणाऱ्या बनवता की देवाला आवडतंय म्हणून बनवता? बोला जरा. आपल्याला आवडतं ते बनवतो. हे मला पुरणपोळी आवडते, पुरणपोळी कर, मग ती देवाला नैवेद्य. पण देवाला काय आवडतं याचा कधीच आपण विचार करत नाही, याचा कधीच विचार करत नाही. म्हणून देवाच्या आवडीची भक्ती करा. देवाला जे आवडतं ते करा. देवाच्या आवडीचं बना. आम्हाला देव किती आवडतो हे महत्वाचं नाही, देवाला आम्ही किती आवडतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्यात आमची श्रेष्ठता आहे. म्हणून काय राधेचं भाग्य असेल, काय भक्ती असेल राधेची, की 8 पट्टराणी असूनही देवाने एकही पत्नीचं नाव आपल्या नावापुढे लावलं नाही. तर त्या राधेचं नाव अख्ख्या जगात भगवान परमात्म्याच्या नावापुढे काय केलं जात आहे? लावलं जात आहे. अशी भक्ती केली पाहिजे. म्हणून मला वाटतं कोणीतरी मला प्रश्न विचारला की या भागवतामध्ये भगवान शुकाचार्यांनी एकदाही राधेचं नाव घेतलं नाही. गुरुमाऊली एकदाही राधेचं नाव घेतलं नाही. का घेतलं नाही? राधेचं नाव घेतलं रे घेतलं तर शुकाचार्यांना समाधी लागायची. काही ताकद आहे नावामध्ये. राधेचं नाव घेतलं रे घेतलं की समाधी लागायची. मग जर राधेचं नाव घेतलं आणि मला जर समाधी लागली तर राजा परीक्षितीला भागवत 7 दिवसात पूर्ण करायचंय. सांगेल कोण सांगेल? भगवान शुक्राचार्यांनी आमच्या भागवतामध्ये एकदाही राधेचं नाव घेतलं, एकदाही राधेचं नाव. म्हणून राधेसारखी आमची भक्ती असली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. चला पुढे. हिरण्यकश्यपूचं मी सांगत होतो. हुशार पत्नी होती. नारायण नारायण त्याच्याकडनं स्मरण करून घेतलं आणि नारायण नारायण स्मरण करून घेतल्यानंतर तो जो गर्भ राहिला तो गर्भ म्हणजे भक्त प्रल्हादाचा गर्भ. मरण निश्चित आहे. आता मला मारायलाच कोणती जागा शिल्लक नाही आणि मग उन्मत्त बनला तो. कोण? हिरण्यकश्यप. उन्मत्त बनल्यानंतर आपल्या राज्यामध्ये फतवा काढला. नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यप. माझ्या राज्यात कुणी देवाचं नाव घ्यायचं नाही, कुणी देवाचं नाव घ्यायचं नाही. काय देव चतुर आहे, जो बोलतो माझ्या राज्यात कुणी देवाचं नाव घेत नाही. देवाने त्याच्याच कोणी असा पोरगा जन्माला घातला का जो सतत नारायण सतत नारायण सतत नारायण. नाव त्याचं भक्त प्रल्हाद. आणि याच भक्त प्रल्हादाच्या जोरावर, या नामस्मरणाच्या जोरावर भक्त प्रल्हादानं विजय मिळवला. सत्यावर विजय मिळवला, धर्मावर असत्यावर विजय मिळवला, अधर्मावर विजय मिळवला. त्या हिरण्यकश्यपूने ठरवले असं ऐकणार नाही, याला आपण शाळेत टाकू. शाळेत म्हणजे गुरुजी त्याची बरोबर बुद्धीचा पालन करतील आणि नारायण नारायण विसरून जाईल. काय ताकद होती भक्त प्रल्हादामध्ये. ज्या गुरुजींकडे शिकायला टाकलं त्या गुरुजीने त्याने कसलं वेळ लावून दिलं? नारायण नारायण वेळ लावून दिलं. माझा मित्र होता एक, त्याला जुगाराचा नाद होता. जुगाराचा त्याच्या बापाने ठरवलं त्याला शाळेत टाकू. पत्ते खेळायचे ते सारखं लहानपणापासून. म्हणजे मग पत्ते शाळेत गेला का बरोबर काय करेल ते पत्ते विसरून जाईल, शिक्षक येईल. म्हणजे एवढं हुशार पोरगं होतं ते. शाळेत गेल्यावर गुरुजीने त्यांनी पत्ते खेळायला काय केलं,
आणि शाळेत शिकवतो बघा, फार हुशार असतात. मला बस मध्ये तंबाखूची डबी सापडली, तंबाखूची डबी मुद्दा पण आणली नाही. व्यासपीठावर कसं सांगायचं, ही तंबाखूची डबी सापडलेली आहे आणि मग कोणाची असेल तर आपण काय करा, घ्या म्हणा, ऐका माझं म्हणणं. या हिरण्यकश्यपूनं त्या शिक्षकांकडे शिकायला टाकल्यावर शिक्षकच नारायण नारायण म्हणायला लागले. बस म्हणले आता याला ठेवायचं नाही, हे काही कामाचं नाही म्हणजे, माझ्या विरोधात वागतो, मारायचं ठरवलं. अनेक प्रयत्न केले, उकळत्या तेलात टाकलं, काही झालं नाही. जाळीमध्ये अग्नीमध्ये टाकलं, काही झालं नाही. पिसाळलेल्या हत्तीच्या पायी दिलं, काही झालं नाही. फक्त प्रल्हादाला कड्यावर ढकलून दिलं, काहीच झालं नाही. राग आला, प्रचंड राग आला. कुठे तुला नारायण बाबा, कुठे नारायण म्हणजे, अरे जिकडे तिकडे सगळीकडे माझा नारायण. बाबा सगळीकडे माझा नारायण आहे, सगळीकडे या खांबात एकच नारायण. बाबा सगळीकडे जर माझा नारायण असेल तर या खांबात का बरं नसेल, या खांबात सुद्धा माझा नारायण आहे. राग आला हिरण्यकश्यपूला, लाथ मारली खांबावर आणि त्या खांबात भक्त प्रल्हादा करता भगवान परमात्म्याला एक स्पेशल अवतार घ्यावा लागला. त्याचं नाव आहे भगवान नृसिंह अवतार. बोलिये नृसिंह भगवान की. आणि मग आता हिरण्यकश्यपूला मारायचंय, पण त्या ब्रह्मदेवाने 5 वर दिले होते, त्याचं काय, त्याचं काय. मग ब्रह्मदेवाचे वरही खरे ठरवायचे होते आणि याला मारायचं देखील होतं. काय केलं असेल देवाला, किती चतुर देव बघा. पहिला वर मागितला होता कोणता, मला घरातही मरण नको आणि मला घराच्या बाहेरही मरण नको. काय केलं असेल देवानं, उंबऱ्यावर घेतलं त्याला, उंबऱ्यावर. आणि उंबऱ्यावर घेऊन भगवान परमात्म्याला हिरण्यकश्यपूला संपवलं. सांगा, जो मनुष्य उंबऱ्यावर उभा आहे तो तुम्ही घरात आहे असं म्हणाल का घराच्या बाहेर आहे असं म्हणाल मामा? तो घराच्या बाहेरही आहे असं म्हणता येणार नाही आणि घरात आहे असंही म्हणता येणार नाही. बरोबर देवानं त्याचा मध्य साधला आणि हिरण्यकश्यपूला मारलं. तर ब्रह्मदेवाचा वर खरा ठरवायचा होता. जर ब्रह्मदेवाचे वर खोटे ठरले असते तर या जगात ब्रह्मदेवाला कुणीच विचारलं नसतं, किंमत शून्य झाली असती देवाची. दुसरा वर मागितला होता, रात्री मरण नको आणि मला दिवसाही मरण नको. काय केलं देवानं, संध्याकाळची 7ची वेळ पकडली, 7ची. सांगा 7 वाजता तुम्ही रात्र आहे असं म्हणाल तर दिवस आहे असं म्हणाल. तो रात्रही नाही आणि दिवस नाही, मध्य साधला देवानं. आणि बरोबर काय केलं, हिरण्यकश्यपूला मारलं. तिसऱ्यावर मागितला होता कोणता, मला जमिनीवरही मरण नको, वर आकाशातही मरण नको. आपल्या मांडीवर घेतलं देवाने. सांगा, जो मांडीवर आहे त्याचा जमिनीशी काही संबंध आहे नाही, पण आकाशात आहे असं म्हणता येईल, म्हणता येणार नाही. चौथावर मागितला होता, पशुच्या हातून मरण नको आणि कुठल्या मनुष्याच्या हातून मरण नको. देवानं नृसिंह अवतार असा घेतला. हे शीर, हे मस्तक सगळं सिंहाचं
आणि इथून खालचं धड सगळं माणसाचं. सांगा तुम्ही याला माणूस म्हणाल का पशु म्हणाल? पशुही नाही आणि धड माणूसही नाही. देवानं दोघांचं मध्य साधून हिरण्यकश्यपूला ठार केलं आणि शेवटचा वर मागितला होता, देवा मला कुठल्या अस्त्राने मरण नको, कुठल्या शस्त्राने देखील मरण नको. हिरण्यकश्यपूला मारताना देवानं कुठलं शस्त्र वापरलं नाही आणि देवानं कुठलं अस्त्र वापरलं नाही. देवानं आपल्या नखांनी फाडून हिरण्यकश्यपूला मारलं. हा भक्ताचा विजय आहे. तो विजय ज्या नामस्मरणावर झाला ते नामस्मरण 2 मिनिटं करूया आणि आजच्या कथेला आपल्याला विराम द्यायचा. सर्वांनी बोला, प्रेमाने बोला.
वृंदावन धाम की जय, श्रीमद् भागवत पुराण की जय, गो मैया की जय, यमुना मैया की जय. भक्त प्रल्हादाचं चरित्र बघून आज आपण थांबतोय. 10:15 वाजलेले. जेवण तयार आहे. काही सूचना आहेत महत्वाच्या.